हॅलो, हे बघून तुम्हाला कळलंच असेल आज व्हिडिओ काय असणार आहे। आज आहे 9 तारीख रविवार। आमचे मित्र आहेत साहेब धीरज पालांडे, त्यांनी माझ्या मिस्टरांना ह्या सुरमई गिफ्ट दिल्या आहेत। तर मी आज बनवणार आहे अलिबाग स्टाईल सुरमई फ्राय आणि कालवण। चला तर हे आहे सवाटण आणि काती, हे वापरून सुरमई कापणार आहोत। या आहेत सुरमई। आता मी एकच सुरमई घेते। माझे मिस्टर ही सुरमई कापणार आहेत, तर तुम्हाला दाखवते ते कसे कापतात। हलवा साज है मावर पारूचे फल्यावरी पिंगांनी पाला काटेरी मावर दिसतई सोनेरी सरगांनी हलवा साज है मावर पारूचे फल्यावरी पिंगांनी पाला। आता ही चिंच मी पाण्यात भिजत ठेवली आहे। माझ्या गावी अलिबागला मच्छीचा कोणताही पदार्थ बनवायचा असेल तर चिंच वापरली जाते। हा एवढा लसूण मी साफ करून घेतलाय आणि त्याची पेस्ट करून घेते। मग ही सुरमई स्वच्छ धुवून घेतली। हे पीस फ्रायसाठी काढले आहेत आणि हे कालवणासाठी। पहिल्यांदा फ्रायची तयारी करते। त्यासाठी हळद, हिंग, चवीनुसार मीठ, मसाला, लसूणची पेस्ट, आता ही भिजवलेली चिंच खुलून घेतली। अलिबागमध्ये चिंच खुलून घेतली असं म्हणतात। नंतर तिचा गर एका बाउलमध्ये काढून तो सुरमईवर टाकला। आता हे सर्व मसाले सुरमईला व्यवस्थित लावून 10 मिनिटं मुरायला बाजूला ठेवून देते। आता कालवणाची तयारी करते। ह्यामध्ये सुद्धा सेम मसाले, हळद, हिंग, चवीनुसार मीठ, मसाला, कालवणामध्ये मी जरा जास्त मसाला टाकते कारण आम्हाला आंबट तिखट कालवण आवडतं। आता हंडीमध्ये तेल गरम झालंय। मी लसूण टाकते फोडणीला। फक्त लसूणच टाकणार आहे। लसूण ब्राऊन झाला की त्यामध्ये हे सर्व टाकून गरजे इतकं पाणी टाकून मिरची आणि चिंचेचा गर टाकून कालवण शिजायला ठेवते। दुसऱ्या साईडला फ्रायसाठी तेल गरम करायला ठेवले। इथे कालवणाला उकळी येते। फ्रायसाठी मी रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलंय। आता त्यामध्ये सुरमई बुडवून तव्यावर ठेवते। इथे कालवणामध्ये भरपूर कोथिंबीर टाकून हंडीवर झाकण ठेवून एक उकळी घेतली की कालवण तयार। तिसऱ्या साईडला कुकरला भात लावला आहे। सुरमई फ्राय पण तयार आहे। हा आहे माझा वाफाळलेला भात, गरमागरम सुरमई फ्राय, आंबट तिखट कालवण आणि पांढरा कांदा। या जेवायला।